शेवटची लोकल. जगदीश एक फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा माणूस होता. आधी स्पॉट बॉयपासून त्याने सर्व कामं केली होती, अगदी चहा देण्यापासून ते सेटवरील कचरा उचलण्यापर्यंत. मग हळूहळू असिस्टंट कॅमेरामन असं करता करता त्यानं स्वतःला एस्टॅब्लिश केलं होतं. त्याच्यातलं हे टॅलेंट एका प्रोड्युसरने ओळखलं आणि त्याला एक लो बजेट हॉरर फिल्म डायरेक्ट करण्याची संधी दिली. जगदीश आता खूपच खुश होता, कारण ही त्याच्या आयुष्यातली फार मोठी अचीवमेंट होती. शूटिंग सुरू झालं होतं. बरंचसं शूट हे रात्रीचं असे. एकदा तो अंधेरी स्टुडिओतून रात्रीचं शूटिंग संपवून घरी जात होता. अचानक मोठा पाऊस सुरू झाला. त्यानं घड्याळात पाहिलं. त्याला शेवटची लोकल मिळू शकली असती, म्हणून त्याने त्याच्या ओळखीच्यांपैकी एकाला अंधेरी स्टेशनपर्यंत लिफ्ट मागितली. त्याने तो अंधेरी स्टेशनवर पोचला. आता पाऊस मुसळधार कोसळत होता. स्टेशनवर फारशी गर्दी नव्हतीच. अचानक त्याच्या बाजूला एक पोरगेलचा माणूस येऊन उभा राहिला. त्याने संपूर्ण रेनकोट घातला होता. जगदीशने त्याच्याकडे पाहताच त्या माणसाने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायला सुरुवात केली. जगदीशला हे थोडंसं ऑकवर्ड वाटलं आणि त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने लोकल आली. लोकलला फारशी गर्दी नव्हतीच. ते दोघंही एकाच डब्यात चढले आणि हा माणूस जगदीशच्या समोरच्या बाकावर बसून जगदीशकडे विचित्र नजरेने पुन्हा पाहू लागला. आता जगदीशला थोडं असह्य वाटायला लागलं. गाडीने जोगेश्वरी स्टेशन सोडलं. थोड्या वेळाने तो माणूस अचानक आपल्या सीटवरून उठला आणि दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. जगदीशला थोडं नवलच वाटलं. गाडी पूर्ण रिकामी असताना हा माणूस अजून स्टेशनही लांब आहे, मग आपल्या जागेवरून का उठला असावा, असे म्हणून तो त्या माणसाकडे पाहायला लागला. असा विचार करत असतानाच अचानक त्या माणसाने रेल्वेमधून खाली उडी घेतली. जगदीश थोडा घाबरलाच. त्याने गोरेगाव स्टेशनवर आपला डबा बदलला आणि तो घरी गेला. त्या रात्री जगदीशला एकसारखा त्याच माणसाचा चेहरा दिसत होता. दुसऱ्या दिवशीही रात्रीचं शूट होतं. ब्रेक झाल्यावर जगदीशने सर्वांना युनिटमध्ये ही गोष्ट सांगितली. हे ऐकत असतानाच तेथे एक कॅमेरामन आला. त्याने विचारलं, त्या माणसाचा चेहरा कसा होता. जगदीशने साधारण वर्णन केलं. तेवढ्यात त्या कॅमेरामनने त्याच्या पाकिटातून एक फोटो काढून तो जगदीशला दाखवला आणि विचारलं, हाच होता का तो. जगदीशने त्या फोटोकडे निरखून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला, कारण हा तोच माणूस होता ज्याने काल रेल्वेतून उडी मारली होती. सर्वजण काही वेळ स्तब्ध झाले. तो कॅमेरामन मग म्हणाला, हा माझ्याकडेच कामाला होता, माझ्याच गावचा माणूस, खूप हुशार आणि मेहनती मुलगा होता. मी त्याला खोलीही घेऊन दिली होती. एके दिवशी अचानक खूप पाऊस सुरू झाला. रात्रीचं शूट होतं. त्या दिवशी गाडीला खूप गर्दी होती. कसा बसा तो चढला आणि अंधेरी नंतर जोगेश्वरी ते गोरेगावच्या मध्ये
त्याचा हात सुटून तो रेल्वेतून खाली पडला. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलिसांचा फोन आला, कारण त्याच्या खिशामध्ये माझं कार्ड त्यांना सापडलं. मी तेथे जाऊन त्याची ओळख पटवली व त्याचे अंत्यसंस्कारही केले. तसेच थोडे पैसे त्याच्या गावाला पाठवून दिले. खरंच तो खूपच चांगला मुलगा होता, असे म्हणून कॅमेरामनने आपले डोळे पुसले. जगदीशला आता चांगलीच भीती वाटायला लागली, कारण त्याने त्याच माणसाचा चेहरा पाहिला होता जो बऱ्याच आधी गेलेला होता. आजही रात्री जगदीश कधीही उशिरापर्यंत थांबत नाही. जर खूपच उशीर झाला तर तो फिल्म इंडस्ट्रीमध्येच कोणाच्या तरी घरी झोपतो. आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.